श्रीमद 24 गुरु निरूपण रंगोली चित्रण अनावरण। श्री कृष्ण ज्ञान मंदिर सहारनपुर, विजन स्थली आश्रम फेटरी नागपूर। श्रीकृष्ण ज्ञान मंदिर सहारनपूर यांच्या कृपेने आज आपण सर्वजण रंगोलीच्या रूपात गुरुदेवांचं निरूपण पाहत आहोत। ही यात्रा 8 वर्षांपूर्वी श्री दत्तात्रेय महाराजांच्या भक्तांच्या प्रेरणेनं सुरू झाली। प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी मंगल आरतीच्या निमित्तानं भक्तजन श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरणी रंगोली अर्पण करून आपली भक्ती व्यक्त करतात। ही पवित्र सेवा गेल्या 8 वर्षांपासून सातत्यानं सुरू आहे। आज मोठ्या आनंदानं आणि परमेश्वराच्या कृपेनं आम्ही सांगू शकतो की रंगोली तयार करताना श्री दत्तात्रेय महाराजांनी सांगितलेल्या 24 गुरूंच्या शिकवणुकीमागील गहन उद्देशही आम्ही सादर करू शकलो आहोत। सुमारे 1 वर्षापूर्वी श्री दत्तात्रेय महाराजांच्या 8व्या गुरु हत्ती यांची रंगोली तयार झाली। त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली। 24 गुरूंना कलात्मक रूपात साकारून त्यांना एक एक करून श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरणी अर्पण का करू नये। त्यानुसार प्रत्येक शुक्रवारी आम्ही एका गुरुचं चित्ररूप महाराजांच्या दिव्य चरणी अर्पण केले। आज पूर्ण 1 वर्ष झाल्यानंतर 24 गुरूंना रंगोलीच्या रूपात श्री दत्तात्रेय महाराजांना अर्पण करण्याचं आम्हाला भाग्य लाभले आहे। ही सर्व सेवा केवळ आमच्या परमपूज्य परमाराध्य नित्य स्मरणीय श्री गुरुमामाजींच्या आशीर्वादानंच शक्य झाली आहे। हा त्यांचा दिव्य संकल्प आणि दृष्टीच आहे ज्यानं ही उपक्रमाला प्रेरणा दिली। या माध्यमातून आम्हाला समाजात गुरूंचं खरे महत्त्व समजावून सांगायचे आहे। त्रेतायुगात श्री दत्तात्रेय महाराजांनी यदू राजाला गुरूंचं महत्त्व समजावले होते। या 24 गुरूंद्वारे महानुभव तत्व, ब्रह्मविद्या आणि मानवी जीवनाचा खरा उद्देश, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तता कशी मिळेल आणि जीवन कसे शांत, सार्थक व कल्याणकारी होईल हेही आपल्याला समजते। 24 गुरूंपैकी प्रत्येक गुरुनं श्री दत्तात्रेय महाराजांना एक वेगळा धडा दिला। त्या शिकवणुकी आजही तितक्याच उपयुक्त आहेत आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीनं त्या समजून आचरणात आणाव्यात, जेणेकरून जीवन आनंदी, धर्माचरणी व अखेरीस आध्यात्मिक कल्याणाकडे जाईल। आपल्या इतिहासात आणि सनातन परंपरेत श्री दत्तात्रेय महाराजांचं स्थान अत्युच्च व परमपूज्य आहे। तरीही येणाऱ्या पिढ्यांना महाराज कोण आहेत, त्यांचं दिव्य ज्ञान काय आहे आणि ते ईश्वराचा अवतार कसे आहेत याबद्दल अजून फारशी माहिती नाही। ही श्रीकृष्ण ज्ञान मंदिर आणि रंगोली सेवेत गुंतलेल्या सर्व भक्तांची नम्र प्रयत्न आहे की श्री दत्तात्रेय महाराजांची भक्ती, पूजा आणि दिव्य ज्ञान समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे। आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वर हा उदात्त उद्देश पूर्ण करो आणि आम्हाला आशीर्वाद देऊन आम्ही आयुष्यभर ही निष्काम सेवा सुरू ठेवू शकू। मी प्रभूंच्या चरणी प्रामाणिक प्रार्थना करतो आणि आशा करतो की आपण सर्वजण या शिकवणुकी आपल्या जीवनात उतरावून आपले आध्यात्मिक कल्याण साधाल। आदिगुरु श्री दत्तात्रेय महाराजांच्या पवित्र चरणी त्यांच्याद्वारे निरूपित 24 गुरु व्याख्यान रंगोली चित्रे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर आणि विजन स्थली आश्रम फेटरी यांच्या वतीने श्रद्धा व समर्पण भावाने अर्पण करण्यात येत आहेत। या रंगोली चित्रांच्या माध्यमातून 24 गुरूंच्या शिकवणी, त्यांचे गूढ ज्ञान आणि जीवन दर्शन यांचे भावपूर्ण स्वरूपात सादरीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। ही संपूर्ण प्रस्तुती ईश्वराच्या कृपेने, गुरुजनांच्या प्रसन्नतेने आणि परमार्थाच्या शुभचिंतनातून आदिगुरु श्री दत्तात्रेय महाराजांच्या पवित्र चरणी समर्पित आहे। श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये पहिला गुरु आहे पृथ्वी। पृथ्वीकडून मी क्षमा, धैर्य आणि आपल्या धर्मावर अटळ राहण्याचे गुण शिकले। संसारातील सर्व प्राणी तिला खोदतात, रवतात आणि अनेक प्रकारचे कष्ट देतात, तरीही पृथ्वी कधीही आपल्या स्वभाव आणि कर्तव्यापासून विचलित होत नाही। त्याचप्रमाणे साधकाने सुखदुःख, मान अपमान आणि प्रत्येक कठीण परिस्थितीत धैर्य, क्षमा आणि सहनशीलता सोडू नये।
आपल्या धर्मावर अडीग राहणेच खरी साधना आहे आणि हेच पृथ्वी गुरुचे दिव्य शिक्षण. दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये दुसरे गुरु आहेत वायू. हवा कोण बांधू शकते? ती सर्वांच्या मध्ये राहते, तरीही सर्वांपेक्षा मुक्त राहते. म्हणूनच आदिगुरु श्री दत्तात्रेय भगवानांनी वायूला आपला गुरु मानले. वायू आपल्याला शिकवते की संसारात राहा, प्रेम करा, सेवा करा, पण कोणत्याही मोहात स्वतःला बांधू नका. जेव्हा मन वायूप्रमाणे स्वतंत्र होते तेव्हा जीवनात ज्ञान, शांती आणि आनंदाचा खरा अनुभव होतो. जो वायूप्रमाणे मुक्त होऊन जगणं शिकतो तोच प्रत्यक्षात जीवनाचे परम रहस्य जाणतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये तिसरे गुरु आहे आकाश. अनंत, विशाल आणि सर्वव्यापी आकाश श्री दत्तात्रेय भगवानांच्या प्रमुख गुरूंपैकी एक आहे. आकाश सर्वांना धारण करतो, पण कोणाचाही गुणदोष स्वीकारत नाही. त्यातून आपल्याला शिक्षा मिळते की संसारात राहतानाही मन निर्मळ आणि स्वतंत्र ठेवले पाहिजे. जशी आकाशाच्या विशालतेची कोणतीही सीमा नाही, तशीच आत्माही असीम आणि शुद्ध आहे. आकाश आपल्याला आत्मज्ञान आणि वैराग्याची प्रेरणा देतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये चौथा गुरु आहे जल. जलाचे जीवन स्वच्छता, शीतलता आणि निर्मळतेचे प्रतीक आहे. ते नेहमी आपल्या स्वभावानं आनंदी आणि पवित्र राहते. त्याचप्रमाणे साधकानं मनातील रजोगुण, विकार आणि अशुद्ध भावना मुक्त करून निर्मळ होणं आवश्यक आहे. जल आपल्याला शिकवते की बाह्य नव्हे तर अंतर्गत पवित्रता हेच जीवनाचे खरे सौंदर्य आहे. निर्मळ मनच शांती, सद्भाव आणि श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये पाचवा गुरु आहे अग्नी. अग्नी सर्व काही आपल्यात ग्रहण करते, पण कोणत्याही वस्तूशी आसक्त होत नाही. ती निरंतर जळत राहून प्रकाश आणि ऊर्जा देते. अग्नीकडून आपल्याला शिक्षा मिळते की साधकानं संसारात राहूनही मोह आणि आसक्तीपासून मुक्त राहावे. एकांत, आत्मचिंतन आणि साधनेद्वारे मन निष्काम बनवून जीवन ज्ञान आणि वैराग्याच्या प्रकाशानं प्रकाशित करणं हेच अग्निगुरूचं संदेश आहे. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 6वा गुरु आहे चंद्रमा. चंद्रमा कधी पूर्ण दिसतो तर कधी क्षीण, पण प्रत्यक्षात त्यात काहीही बदल होत नाही. त्याचप्रमाणे जन्म, मृत्यू, बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था यांचे बदल फक्त शरीरात होतात, आत्म्यात नाहीत. चंद्रगुरु आपल्याला शिकवतात की बाह्य बदलांनी विचलित न होता आपले शाश्वत आत्मस्वरूप ओळखावे. आत्मा नेहमी अजर, अमर आणि अविनाशी आहे, आणि जो आपले आत्मस्वरूप ओळखतो त्याच्यासाठी संसारातील प्रत्येक बदल फक्त ईश्वराची लीला बनतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 7वा गुरु आहे सूर्य. सूर्य आपल्याला शिकवतो की धर्म कधीही पक्षपात करत नाही. तो दररोज थांब न करता कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाला समान प्रकाश देतो. त्याचप्रमाणे माणसानेही आपल्या धर्म, कर्तव्य आणि सत्याच्या मार्गावर अटळ राहावे. अडचणी येतील, वेळ बदलेल, पण धर्मानं कधीही विचलित न होणेच जीवनाचं खरे तेज आहे. जसा सूर्य दररोज अंधकार दूर करतो, तसेच धर्म माणसाच्या जीवनातून अज्ञान आणि अधर्माचा नाश करतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 8वा गुरु आहे कपोत. कपोत आपल्याला शिकवते की जिथे मोह धर्मापेक्षा मोठा होतो तिथेच पतन सुरू होते. प्रेम जीवनाचा आधार आहे, पण जेव्हा तेच प्रेम आसक्ती बनून विवेक झाकते तेव्हा माणूस स्वतः बंधनात अडकतो. म्हणून धर्म आपल्याला शिकवतो की प्रेम करा, सेवा करा, पण आपले मन ईश्वर आणि सत्यापेक्षा कधीही वेगळे होऊ देऊ नये. कारण जेव्हा मन ईश्वराच्या भक्तीत स्थिर होते तेव्हा संसारातील कोणताही मोह त्याला बांधू शकत नाही. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 9वा गुरु आहे अजगर. अजगराकडून आपल्याला ही शिक्षा मिळते की जो स्वतःला ईश्वराच्या चरणांमध्ये पूर्ण समर्पित करतो
त्याला संसाराची कोणतीही चिंता व्याकुल करत नाही. धर्म आपल्याला शिकवतो की गरजेपेक्षा जास्त संग्रह नव्हे, तर संयम, संतोष आणि प्रभूवर अटूट विश्वास हेच जीवनाचं खरे धन आहे. जो प्रभूच्या इच्छेत आनंदानं राहणं शिकतो, त्याच्यात लोभ, भय आणि असंतोष आपोआप संपतात. जिथे लोभ संपतो तिथेच ईश्वराचा अनुभव सुरू होतो आणि तिथेच खऱ्या आनंद, शांती आणि भक्तीचा मार्ग उघडतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 10वा गुरु आहे समुद्र. जेव्हा श्री दत्तात्रेय भगवानांनी समुद्राला पाहिले, तेव्हा त्यांना त्याच्या विशालतेपेक्षा त्याची मर्यादा अधिक प्रभावित केली. असंख्य नद्या त्यात समावून जातात, तरीही तो आपली सीमा कधीही ओलांडत नाही. त्याची खोली फक्त त्याच्या जलात नाही, तर त्याच्या स्वभावातही आहे. तो जास्त मिळाले तेव्हा अभिमान करत नाही, कमी झाले तेव्हा व्याकुल होत नाही. हेच धर्माचे सार आहे. प्रत्येक परिस्थितीत धैर्य, संयम आणि मर्यादा राखणे. जो आपल्या सिद्धांतांवर अटळ राहतो, त्याला संसाराची कोणतीही लहर विचलित करू शकत नाही. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 11वा गुरु आहे पतंगा. पतंगा अग्नीच्या लपेटात प्रकाश नाही, तर आपला अंत पाहतो. क्षणभंगूर आकर्षण त्याला एवढे बांधून घेते की सत्य आणि विनाश यांचा फरकच विसरतो. साधकही जेव्हा बाह्य चमक आणि विषय वासनांच्या मागे धावतो, तेव्हा त्याचा विवेक हळूहळू नष्ट होऊ लागतो. धर्म आपल्याला शिकवतो की डोळ्यांनी नाही, ज्ञानाने पहा. आकर्षणाशी नाही, सत्याशी जोडले जा. जिथे विवेकाचा दिवा तेवत असतो, तिथे मायेचा अंधकार आपोआप मिटतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 12वा गुरु आहे मधमाशी. मी मधमाशीकडून जाणले की खरा साधक तो नव्हे जो खूप काही जमवतो, तर तो जो प्रत्येक स्थानातून फक्त अमृततुल्य तत्व ग्रहण करतो. संसारात दोषही आहेत आणि गुणही, पण संताची दृष्टी फक्त गुणांवर थांबते. धर्म आपल्याला दुसऱ्यांच्या कमतरता मोजणं नव्हे, तर त्यांच्यात लपलेला प्रकाश ओळखणं शिकवतो. ज्या हृदयात ही दृष्टी जागृत होते, तिथे करुणा, विनम्रता आणि भक्ती आपोआप प्रकट होऊ लागते. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 13वा गुरु आहे हत्ती. हे साधका, स्वतःच्या शक्तीवर नव्हे, तर आत्मसंयमावर विश्वास ठेव. मदमस्त हत्ती आपल्या सामर्थ्यानं नव्हे, तर आपल्या मोहानं पराभूत होतो. त्याचप्रमाणे क्षणभंगूर विषय, सुख आणि कामना माणसाच्या विवेकाला बंधनात अडकवतात. म्हणून आपले मन प्रभूंच्या चरणकमलांशी एकरूप करा. प्रत्येक श्वासाचा श्री प्रभू नामाचा जप बनवा आणि प्रत्येक कर्म ईश्वरार्पणाचं यज्ञ माना. भक्ती, वैराग्य, आत्मसंयम आणि गुरुकृपेनं साधकाचं अंतःकरण निर्मळ होते आणि तेच त्याला ईश्वर प्राप्तीच्या परम मार्गावर अग्रसर करते. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 14वा गुरु आहे मधमाशी पोळ. ज्या प्रकारे मधमाशा जीवनभर अथक परिश्रमाने मधाचा साठा करतात, पण अखेर त्याचा उपभोग दुसरा कोणीतरी करतो आणि अनेकदा त्या स्वतःही संकटाचा सामना करतात, त्याच प्रकारे साधकाने धनसंचयाच्या मोहात पडू नये. संग्रहाचा मोह चित्ताला संसारात बांधतो आणि त्याला प्रभुचिंतन, भजन आणि आत्मचिंतनापासून दूर करतो. म्हणून खरे धन सोने चांदी नव्हे, तर प्रभूचे नाम, स्मरण आणि भक्ती आहे. जो हे संचित करतो, तोच या दुर्लभ मानवी जीवनाला सफल बनवून ईश्वर प्राप्तीच्या परम मार्गाचा अधिकारी बनतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 15वा गुरु आहे हरिण. श्री दत्तात्रेय भगवानांनी हिरणाकडून एक अत्यंत सूक्ष्म सत्य अनुभवले. कान फक्त ध्वनी ऐकण्याचे साधन नाही, आत्म्याला दिशा देणारे द्वारही आहे. जे श्रवण मनाला संसाराच्या आकर्षणात बांधते, ते बंधन बनते, आणि जे श्रवण अंतःकरणाला सत्य, धर्म आणि परमात्म्याकडे वळवते, तेच कल्याणाचे मार्ग बनते. म्हणून असे ऐका जे विवेक जागृत करेल, असे संग करा जे आत्म्याला निर्मळ करेल,
आणि अशा वाणीला आपल्या हृदयात स्थान द्या, जी जीवनाला प्रभूच्या चरणांपर्यंत पोहोचवते. हिरणाची ही मौन शिक्षा साधकाला बाह्य मोहातून हटवून दिव्य चेतनेकडे अग्रसर करते. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 16वा गुरु आहे मासळी. माझा गुरु एक साधारण मासळी बनला, कारण त्याने धर्माचं एक गहन रहस्य प्रगट केले. मी पाहिले की क्षणभराचा स्वादही जीवाला बंधनात अडकवू शकतो. तेव्हा समजले की साधनेची सुरुवात मनातून नाही, तर रसनेच्या संयमातून होते. धर्म आपल्याला शिकवतो की इंद्रियांचा दास नव्हे, तर त्यांचा स्वामी बना. ज्यानं आपल्या इच्छांवर विजय मिळवला, त्यानं आपल्यात ईश्वराच्या प्रकाशाचं पहिले द्वार उघडले. संयम हेच तप आहे, संयम हेच साधना आहे, आणि संयम हेच आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवणारा सेतू आहे. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 17वा गुरु आहे पिंगळा. हे साधका, पिंगळाचे जीवन फक्त एक कथा नव्हे, तर आत्मजागृतीचा दिव्य संदेश आहे. जेव्हा विषय वासनांपासून विरक्त होऊन तिच्या अंतःकरणात वैराग्याचा उदय झाला, तेव्हा तिनं अनुभवले, आज मी धन्य झाले. असंख्य आशांच्या बेड्या तोडून मी आपले मन मुक्त केले. आता माझे हृदय निस्पृह आहे, आणि त्या निस्पृहतेत मला परमशांतीचा अनुभव होत आहे. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 18वा गुरु आहे कुरार पक्षी. हे साधका, संसार तुम्हाला दुःख देत नाही, तुमची आसक्तीच तुमच्या दुःखाचे कारण आहे. कुरार पक्षी जोपर्यंत मांसाचा तुकडा पकडून ठेवतो, तोपर्यंत त्याला आकाशातही शांती मिळत नाही. पण जसाच त्याने तो सोडला, तशाच क्षणी तो निश्चिंत आणि निर्भय झाला. हेच साधनेचे गूढ रहस्य आहे. त्याग वस्तूंचा नव्हे, तर मी आणि माझे या अभिमानाचा करा. आपले सर्व कर्तृत्व आणि स्वामित्वाचे भाव श्री प्रभूच्या चरणात समर्पित करा. जिथे ममता संपते, तिथूनच प्रसन्नतेची सुरुवात होते, आणि तिथेच साधकाचे हृदय ईश्वराच्या अनंत शांतीचा अनुभव करते. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 19वा गुरु आहे बालक. बालकाने सांगितले की जीवनाचे सर्वात मोठे वैभव निष्कपट हृदय आहे. तो कोणाशी फसवणूक करत नाही, कोणाबद्दल वैर ठेवत नाही, आणि क्षणभरात सर्व विसरून पुन्हा प्रेम करायला लागतो. हेच धर्माचे खरे स्वरूप आहे. जिथे मनात कपट नाही, तिथे करुणा जन्मते. जिथे करुणा आहे, तिथे भक्ती खुलते, आणि जिथे भक्ती आहे, तिथे स्वतः परमात्मा आपले निवासस्थान बनवतात. अशा निर्मळ हृदयातच प्रभूची कृपा सहज प्रगट होते, आणि जीवन खरोखर धन्य होते. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 20वा गुरु आहे कुमारी. आदिगुरु श्री दत्तात्रेय भगवानांनी कुमारीकडून एक अद्भुत शिक्षा ग्रहण केली. जेव्हा अतिथींसाठी काम करताना तिच्या हातातील अनेक चुड्या आपसात टकराटकर ध्वनी करू लागल्या, तेव्हा तिने प्रत्येक हातात फक्त एक एक चुडी ठेवली. चुड्यांचा कोलाहल शांत झाल्यावर तिला एकांत आणि मौनाचं महत्त्व समजले. भगवानांनी यातून जाणले की जिथे अधिक संग असतो, तिथे मनात विचलित विचार उत्पन्न होतात. म्हणून साधकाने व्यर्थ संगती, वाद आणि चंचलतेपासून दूर राहून अंतर्मुखी व्हावे. जो मन एकाग्र करून ईश्वराच्या अखंड स्मरणात स्थिर राहतो, तोच धर्माच्या मार्गावर पुढे जात आत्मकल्याण आणि ईश्वर प्राप्तीचा अधिकारी बनतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 21वा गुरु आहे सैलार. बाण बनवणारा कारागीर आपल्या कामात इतका एकाग्र राहतो की त्याच्या दारातून राजाची सवारी निघून जाते, तरीही त्याचे ध्यान विचलित होत नाही. सैलार गुरु आपल्याला हीच एकाग्रता शिकवतात. ते सांगतात की साधकाचे लक्ष फक्त परमात्मा असावे. जसा बाण बनवणाऱ्याचे ध्यान आपल्या कामातून हटत नाही, तसेच साधकाचे मनही ईश्वरापासून कधी विचलित होऊ नये. उठताना, बसताना, चालताना, फिरताना, खाताना, पिताना आणि झोपतानाही त्याने निरंतर परमेश्वराचे स्मरण करीत राहावे. हीच एकाग्रता, अखंड ईश्वर स्मरण आणि धर्म साधकाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर सतत अग्रसर करतात. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 22वा गुरु आहे
सर्प. श्री दत्तात्रेय भगवानांनी सर्पाकडून एक अमूल्य शिक्षा ग्रहण केली. सर्प आपले घर बांधण्यात जीवन घालत नाही, कारण त्याला माहीत आहे की हा संसार स्थायी नाही. धर्म आपल्यालाही हेच शिकवतो की गरजेपेक्षा जास्त संग्रह नव्हे, तर आत्म्याचा विकास सर्वात मोठे धन आहे. जो मोह आणि अहंकाराचा भार उतारवतो तो खऱ्या अर्थानं मुक्त होऊन जीवन जगतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 23वा गुरु आहे माकडी. हे साधका, जसा माकडी आपल्याच तंतूने जाळे विणते आणि वेळ आली की त्याच जाळ्यात समेटून घेते, तसेच ही सर्व चराचर सृष्टी श्री प्रभूंच्या दिव्य शक्तीने प्रकट होऊन अखेर त्यांच्यातच लीन होते. म्हणून नाम आणि रूपांच्या मोहात अडकू नका, त्यांच्या मूळ तत्वाची ओळख करा. आपले चित्त सृष्टीत नाही, तर तिच्या सृष्टीकरता श्री प्रभूंमध्ये स्थिर करा. प्रत्येक श्वासाला श्री प्रभू नामाने पावन करा. प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बनवा आणि आपला अहंकार त्यांच्या श्रीचरणात समर्पित करा. जो प्रत्येक जीवात श्री प्रभूंचे दर्शन करतो तो मायेपलीकडे जाऊन त्यांच्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करतो. श्री दत्तात्रेय भगवानांच्या 24 गुरूंमध्ये 24वा गुरु आहे भिंगुरटी. हे साधका, भिंगुरटी एका लहान कीटाला आपल्या जवळ ठेवते. तो कीट सतत त्याचेच चिंतन करीत राहतो आणि अखेर त्याच्यासारखेच स्वरूप प्राप्त करतो. हेच साधनेचे सनातन रहस्य आहे. जसे चिंतन तसे अंतःकरण, जसे स्मरण तसे जीवन. म्हणून आपले मन संसाराच्या क्षणभंगूर विषयात नाही, तर श्री प्रभूच्या दिव्य चरणात स्थिर करा. प्रत्येक श्वासाला श्री प्रभू नामाने पावन करा. अखंड प्रभू स्मरणच साधकाला प्रभूमय बनवून ईश्वर प्राप्तीच्या परम मार्गापर्यंत पोहोचवते. श्री दत्तात्रय महाराजांनी 24 गुरूंना धारण केले आणि जगाला गुरु परंपरेचा महान संदेश दिला. आपल्या 5ही अवतारांनी गुरु धारण केले आणि महानुभाव धर्मामध्ये गुरु परंपरेला विशेष महत्त्व आहे. आजच्या युगात मनुष्य प्रामुख्याने इतरांचे दोष पाहतो, परंतु आपल्या श्री दत्तात्रेय महाराजांनी कोणाचेही दोष पाहिले नाहीत. त्यांनी प्रत्येकामध्ये दडलेले गुण ओळखले, त्या गुणांमधून शिक्षण घेतले आणि त्यांना आपले गुरु मानले. हाच महान संदेश श्री कृष्ण ज्ञान मंदिरातील मुलांनी 24 गुरु निरूपण रंगोळी चित्रणाच्या माध्यमातून सादर केला आहे. याचा उद्देश समाजाला हा संदेश देणे आहे की गुरूंशिवाय खरे ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. आपण गुरु धारण केले पाहिजेत, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे, सद्गुणांना आपल्या जीवनात धारण केले पाहिजे आणि दुर्गुणांचा त्याग करून धर्माच्या दिशेने पुढे गेले पाहिजे. आज जी मुले धर्म, ज्ञान, गुरु आणि मंदिरांपासून दूर जात आहेत, त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझा, आपल्या श्री कृष्ण ज्ञान मंदिराचा आणि आपल्या सर्व साधकांचा हाच उद्देश आहे की आपण आपल्या मुलांना ही प्रस्तुती अवश्य दाखवावी. त्यांना इतरांचे दोष पाहण्याऐवजी त्यांच्यातील गुण ग्रहण करण्याची प्रेरणा द्यावी, जेणेकरून ते आपले जीवन सार्थक करतील आणि धर्माच्या मार्गावर पुढे जातील. दंडवत प्रणाम. 24 गुरु निरूपण परमेश्वर श्री दत्तात्रेय महाराजांनी त्रेतायुगात राजा यदू यांना निरूपण करून सांगितले. त्याच निरूपणाला श्रीकृष्ण ज्ञान मंदिराने रंगोलीच्या माध्यमातून परमेश्वर श्री दत्तात्रेय महाराजांच्या श्रीचरणी समर्पित केले आहे. आज ही दिव्य निर्मिती आम्ही सर्व धर्मप्रेमी बांधवांना समर्पित करीत आहोत, धर्माला समर्पित करीत आहोत. परमेश्वर श्री दत्तात्रेय महाराजांच्या श्रीचरणी समर्पित करीत आहोत. 5ही अवतारांच्या श्रीचरणी समर्पित करीत आहोत. गुरुजनांना समर्पित करीत आहोत. निष्काम भावाने हे कार्य करण्याचा आमचा प्रयत्न होता. या कार्यात आमच्याकडून काही चूक झाली असेल, काही त्रुटी राहिली असेल किंवा काही उणेपणा राहिला असेल तर त्याबद्दल मी मनपूर्वक क्षमा मागतो. आमचा एकच उद्देश आहे की जनमानसानं गुरूंचं महत्त्व समजावे, गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालावे. कारण गुरु हेच असं माध्यम आहेत ज्यांच्याद्वारे आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. गुरूंची आज्ञा पाळता पाळता आपण परमेश्वराची आज्ञा पाळण्यास समर्थ होतो.
हाच आमचा प्रयत्न आहे. या रंगोलीच्या माध्यमातून, या चित्रणाच्या माध्यमातून आमची हीच भावना आणि हीच धडपड राहिली आहे की समाजातील प्रत्येक व्यक्ती ज्याला जाणून घ्यायचे आहे त्यानं परमेश्वर श्री दत्तात्रेय महाराजांना, महानुभाव पंथाला आणि 24 गुरु निरूपणाला समजून घ्यावे. या कार्यात सहभागी असलेले सर्व सेवेकरी, मंदिर समिती आणि सर्व साधू संत यांचा हा अत्यंत मोलाचा प्रयत्न आहे. आमचा सर्वांचा एकच हेतू आहे की महानुभाव जयकृष्ण धर्मातील गुरु परंपरा, ज्याचं मूळ कारण परमेश्वर श्री दत्तात्रेय महाराज आहेत, ती संपूर्ण समाजाला आणि संपूर्ण विश्वाला ज्ञात व्हावी. यासाठी या निरूपणाची 3 रूपांतरे करण्यात आली आहेत: मराठी, इंग्रजी आणि मुख्य हिंदी भाषेत. आज सर्वांना नम्र विनंती आहे की या निरूपणाचा उपयोग आपल्या जीवनात धर्मलाभासाठी करावा आणि सर्वांना धर्मलाभ व्हावा, हीच आमची मनापासून इच्छा आहे. हा भाव मी परमेश्वर श्री दत्तात्रेय महाराजांना आणि माझ्या सर्व गुरुजनांना समर्पित करतो. याच शब्दांबरोबर मी माझे 2 शब्द येथे विराम देतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.